सध्या देशामध्ये सगळ्यात मोठं संकट जे आहे ती आहे नशेविरुद्ध नशा जी आहे ते अनेक महाराष्ट्रातले देशभरातले जे तरुण आहेत सध्या ते नशेच्या आहारी जात आहेत. अनेक घटना घडत आहेत की ज्यामुळे नशेमुळे अनेक गुन्हे देखील घडत आहेत. जे तरुण पिढी आहे ती तरुण पिढी नशेकडे जास्त आकर्षित होत आहे. आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आता मुंबईमधील शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी एक अभिनव योजना लागू केलेली आहे. अर्थातच पोलिसांच्या सोबत त्यांनी आता नशेविरुद्ध पाऊल उचललेलं आहे. त्यांनी गोवंडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्या कार्यक्रमामध्ये अनेक फिल्मी कलाकार तर होतेच आणि पोलीस विभागातील देखील अनेक अधिकारी देखील उपस्थित होते. महत्वाची बाब ही आहे की आता अनेक युवक हे नशेच्या आहारी जात असल्यामुळे शिक्षण हा महत्वाचा पाया आहे आणि तरुणांनी शिक्षण घ्यावे आणि नशेपासून स्वतःला वंचित ठेवावं असं त्यांनी आवाहन केले. याच कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या युवासेनेच्या राजोल संजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की कशा प्रकारे आता तरुण हे नशेच्या आहारी जात आहे आणि आता ते थांबवणं अत्यंत गरजेचं. देशाचा पाया उभा करण्यासाठी तरुणांची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आता मुंबई पोलीस आणि शिवसेना यांच्या माध्यमातून नशाबंदीच्या विरोधामध्ये असे अनेक कार्यक्रम घेतले जाण्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. निमित्ताने आज इथे सगळे जमलेले आहेत. स्टुडंट्स आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, सोशल वर्कर्स आहेत. काय सांगणार? सर्वप्रथम आम्ही मुंबई पोलिसांचे खूप आभार मानेल त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. कारण आपण सगळेच बघत आहात की शिवाजीनगर मानपूर गोवंडीमध्ये की नशाचं प्रमाण किती वाढलेलं आहे. तर नशामुक्त मोर्चा घेणं हे खूप गरजेचं होतं आणि सगळ्यांना त्यांनी एकत्र आणून हे कार्यक्रम घेतला आहे. तर प्रथमतः खूप आभार मानेल त्यांचे. आणि खासदार संजय भाऊ पाटील यांचं विजनच आहे की शिवाजीनगर मानपूर गोवंडी नशामुक्त झालंच पाहिजे आणि त्यासाठी हे पुढाकार घेतलेलं आहे. पहिला पाऊल आहे. तर सगळ्यांचे आभार जे या इनिशिएटिव्हमध्ये जॉईन झाले. आपण युथ लोकांना काय आवाहन करणार आहे, काय निवेदन करणार आपण स्वतः? आता सगळ्यांचीच हे आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच एकत्र आलं तरच कारण ज्याप्रमाणे प्रमाण वाढतं आहे तर सगळ्या लोकांना त्रास आहे त्याचा सगळेच फेस करत आहेत. तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि आता तर आपण बघत आहोत की लहान मुलंही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. शाळेच्या मुलंही सेवन करत आहेत. तर त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सुरुवात आहे तर नक्कीच ह्याला